हिंगोली शहरामध्ये मानच्या बांडगुळ आमदारानं आमच्या संदर्भामध्ये त्यांच्या ऑफिसला एक मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आमच्या संदर्भामध्ये काही वक्तव्य केली. खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मला साधारण 30 वर्ष मान तालुका आणि मान तालुक्यातली सगळी लोक चांगली ओळखतात. 30 वर्षामध्ये आम्ही एक संस्कृतीने वागणारी मंडळी आहोत आणि आमची संस्कृती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असं असताना इतके दिवस आम्ही समजायचो की कुत्रा आपल्यावर भुंकलं पण त्या कुत्र्यावर आपण भुंकायचं नसतं. पण आता आमच्या लक्षात आलंय की असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यावरती भुंकायचं नाही, पण काठी हातात घेऊन किंवा दगड हातात घेऊन त्याच्या पेकटात घातल्याशिवाय हे केकटायचं बंद होणार नाही. आणि त्यामुळे या भुंकणाऱ्या कुत्र्याला त्या भाषेत उत्तर द्यावं यासाठी आज मी तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांनी इथं बोलवलंय. मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. परवाच्या त्या क्लिपमध्ये मी ती क्लिप पाहिली आणि खरं तर ऑफिसमध्ये त्यांची मीटिंग होती. त्याच्या अगोदर माझ्या पण इथं ऑफिसमध्ये आमच्या बूथ कमिटी मीटिंग झाली. तर आम्ही तुम्ही बघितलं असेल, कोणावर टीका नाही, टिप्पणी नाही, अशा पद्धतीने आमचा कार्यक्रम चालू आहे. तर त्या दिवसाच्या क्लिपमध्ये त्यांनी 3 गोष्टीवरती माझ्या संदर्भामध्ये ते बोलले. त्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी असा वापरला की वरकुटकर. मला आपल्या सगळ्यांना प्रेसच्या माध्यमातून या तालुक्याला सांगायचं आहे, वरकुटे या गावानं आतापर्यंत एक आमदार 10 वर्षासाठी दिला. एक 11 वर्ष मान तालुक्यातलं सभापती वरकुटे गावाला दिले. आतापर्यंत 6 जिल्हा परिषद सदस्य वरकुटे गावातून मिळालेले. 3 उपसभापती या तालुक्याचे हे वरकुटे गावचे आहेत. म्हणजे 6 आमदार आपल्याला माहिती आहे, विष्णुबन सोनवणे होते जिल्हा परिषद, मामा माझे खशाराव जगताप सभापती होते 11 वर्ष. नंतर 6 जिल्हा परिषद सदस्यामध्ये माझ्या घरातले 2 सुवर्णाताई देसाई आणि मी पण जिल्हा परिषद सदस्य होतो. असे 6 जिल्हा परिषद सदस्य दिले, 3 उपसभापती गावाने दिले आणि अजून वेगवेगळी पदं या वरकुटे मलवडी या गावानं दिली. आणि हे वरकुटेकर या वरकुटे गावाचा हा अपमान करतोय. याची लायकी काय? ज्याला बोराटवाडीतनं एकेकाळी माणसांनी गावानं हाकलून बाहेर काढलं, असा आमदार आमच्या सगळ्यांचं माफ काढतोय. हे अत्यंत दुर्दैव गोष्ट आहे आणि हे आपल्या सगळ्यांसंग वरकुटेकरांचं फार मोठं योगदान आहे आणि तालुक्यामध्ये पण आहेत. आतापर्यंत सातत्यानं कार्यकर्ते घडवायचं काम वरकुटेकरांनी केलेलं आहे. हा विषय ते एक बोलले, हे मला सांगायचं. दुसरी गोष्ट त्यांनी असं सांगितलं की अनिल देसाईला कोण ओळखत नाही, कुठं पण आमच्या कार्यकर्त्याजवळ थांबतोय, फोटो काढतोय आणि ह्याच्यावर टाकतोय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, अनिल देसाईचं जर आता मोबाईलमध्ये तुम्ही बघितलं तर मान खटाव तालुक्यातल्या 32,000 लोकांचे फोन नंबर माझ्यामध्ये आहेत. अनिल देसाई कुठल्या जरी गावात, चौकात, वाडेवस्तीवर जाऊन उभा राहिला तर 15-20 माणसं त्याच्याकडे पळत येतात आणि भाऊ कुठून आलाय, कुठे चाललाय विचारतात. माझं तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या बांडगुळ आमदाराला आव्हान आहे की त्यांनी कुठल्या पण गावात, कुठल्या पण वाडीवस्तीवर जावं आणि तिथं 50 लोक, 100 लोक जी गावात जमतील त्यातल्या किमान अनिल देसाई 10% लोकांना नावानं हाक मारेल. आणि त्याचे माझं आव्हान आहे, त्यांच्यात जर हिंमत आणि धमक असली तर त्यांनी काय करावं, कुठल्या पण गावात त्यांनी सांगेल त्या गावात, म्हणजे बोडक्यापासून बोराटवाडीपर्यंत कुठल्या पण गावात जाऊ दे आणि त्यांनी माणसं गोळा करायची किंवा मी करतो, त्यातल्या किमान 10%, 20% लोकांना मी नावानं हाक मारेल. माझ्या एवढ्या माणसांना ओळख करून त्यांनी दाखवावं, हे माझं त्याला जाहीर आव्हान आहे. या निमित्तानं आणखी एक तिसरी गोष्ट त्यांनी बोलली की माझा तुझा कार्यकर्ता कळत नाही, हे फोटो काढते आणि व्हॉट्सअपला, फेसबुकला टाकते. मला माहिती आहे, आपण बघितलं असेल, मान तालुक्यातला एकमेव अनिल देसाईचा कार्यकर्ता आहे की त्यांनी कार्यकर्ते पण घडवले, माणसं घडवली आणि किंबहुना माझ्या गाडीमध्ये माणसं फिरतात आणि हे कार्यकर्ते असतात. गरीबातला गरीब माणूस अनिल देसाईच्या गाडीला हात पण करतो आणि गरीबातला गरीब माणूस हा अनिल देसाईच्या गाडीत बसतो. आपण सगळ्यांनी बघितलं असेल. पुढच्या 5-10 म्हणजे तोंडाचे जर यांचे कार्यकर्ते जवळचे सोडले 5-10 तर ते सोडून यांच्या गाडीत कधी कुणाला जागा मिळाली नाही. बांधवांनो, कधी सुद्धा यांनी गाडीत घेतलाय. किंबहुना याला काही दिवसापूर्वी गाडी लपवून ठेवायला लागली. एका गाडीचा दुसऱ्या गाडीला नंबर लावला म्हणून याची काय आवाज झाली, ते आरटीओ कित्येक दिवस ती गाडी शोधत होती. असला हा बांडगुळ स्वरूपाचा आमदार. यांनी ज्यावेळी हे लोकसभेचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये यांनी सांगितलं भारतीय जनता पार्टीला की मी सांगतोय त्याला जर तुम्ही उमेदवार दिली तर त्याला निवडून आणायची पूर्ण जबाबदारी माझी आहे. हा उमेदवार जर पडला तर मी पुन्हा विधानसभेला उभं राहणार नाही, हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर सांगितलं. ऐकणारे सगळे साक्षीदार होते. माझं त्याला आता आव्हान आहे की आता तू दिलेला आमदार खासदार तर पडलायच, पण तुझ्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले बरेचसे खासदार पडलेत आणि त्यामुळे तुझ्यात आता हिंमत, भारतीय जनता पार्टीनं आता तुला चांगलं ओळखलंय
भारतीय जनता पार्टीच्या सगळं लक्षात आले की यांनी भारतीय जनता पार्टीचे खासदार पाडले ते पाडलेच, पण बांधवांनो आपल्या सगळ्याला माहिती आपल्या जिल्ह्यामध्ये छत्रपतींचे 13 वेळी थेट वंशी असणारे श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांना तिकीट देऊ नये म्हणून यांनी दिल्लीपर्यंत फेऱ्या मारल्या आणि उदयनराजेंचं तिकीट लांबवावं, उदयनराजेंची अडचणीत आहे असं यांनी आणि याच्या बगलबच्च्यांनी भारतीय जनता पार्टीला सांगितलं. सगळं उदयनराजेंना कळलं आणि म्हणून उदयनराजे खासदार झाल्या झाल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये पहिल्यांदा गेले. त्यावेळी पहिल्यांदा त्यांनी तिथं लावलेला याचा फोटो काढून बाहेर फेकून दिला. माहिती घ्या, पण तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जावा, तिथे याचा फोटो लावला होता तिथल्या अध्यक्षांनी. पहिला उदयनराजेंनी ते म्हणले ह्या भांडगुळाचा इथं फोटो कशाला पाहिजे, त्याचा काय संबंध आहे. आणि हा खरं तर अमित शहासारखी दाढी वाढवून स्वतःला प्रति अमित शहा या मतदारसंघामध्ये समजायला लागला होता. इथल्या लोकांना त्रास द्यायचा, कार्यकर्त्यांना त्रास द्यायचा, पोलिसांना, सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून या तालुक्यातल्या गोरगरीब माणसाला वेठीस धरायचं त्यांनी काम केलं. आणखी एक गोष्ट त्यांनी परवा प्रेसमध्ये तिथं क्लिपमध्ये सांगितली की त्यांच्याकडं पैसे लय झाले. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आमच्यासारख्या मंडळींनी काबाड कष्ट करून धंदे करून आम्ही पैसे कमवले. याच्यासारख्या चोऱ्या लांड्या लाबाड्या करून आम्ही काही पैसे कमवले. त्यामुळे माझं त्याला जाहीर आव्हानच आहे की ज्या पैशाच्या जोरात फक्त तो निवडून आलाय, बाकी कशाच्या जोरावर तो निवडून येऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता पण निवडून येतोय तो फक्त पैशाच्या जोरावर, कारण यांनी कुठला कार्यकर्ता घडवला नाही, सर्वसामान्य माणसाला कुठं मोठं केलं नाही. त्यामुळे ज्या पैशाच्या जोरावर निवडून येतोय त्या पैशाला तू सांगतो यांच्याकडे लय पैसे झालेत. होय आमच्याकडे पैसे आहेतच आणि ते तुझे जिरवायसाठी 100% आम्ही वापरणार आहे, काळजी करू नको. त्या पैशाच्या जोरावर तुला जी मस्ती आली ती मस्ती जिरवून एवढी ताकद अनिल देसाई आणि सगळी मंडळी आहेत. आपण बघितलं असेल लोकसभेला सुद्धा साधारण आम्ही जेवढी लोक जी इच्छुक होती किंवा जो मेळ करायला पाहिजे होता त्या फलटणच्या सभेपासून अकलूजपर्यंतच्या सगळ्या बैठकीमध्ये आपण बघितलं, आम्ही सगळ्यांचा मेळ केला आणि त्याच्या जोरावरती आम्ही लोकसभेला सामोरं गेलो. आणि या भांडगोळ खऱ्या अर्थानं हा खासदाराचा पराभव नाही, खऱ्या अर्थानं ह्या भांडगोळ आमदाराचा हा पराभव होता. लोकसभेमध्ये फक्त 23,900 मताचं जे काही या मान तालुक्यात लीड मिळाले त्याची जी आता टिमकी वाजवते. आता त्यांनी पहिलं जे सांगायला सुरुवात केली होती की मान खटावमध्ये लीड पडून देणार नाही, उलट मान खटावचं एवढं लीड देईल की मी माळशिरसचं तिकडचं बाहेरचं लीड भरून काढीन. त्याच्या लक्षात आता आलं की 23,900चं लीड आले. आता का बरं राहायला लागलंय तर पायाखालची वाळू सरकली. एक लक्षात ठेवा, माणूस कधी असं बोलायला लागतो, दुसऱ्याविषयी वाईट बोलायचं कधी वेळ येते तर स्वतःच्या पायाखालची वाळू सरकली की माणूस वाईट बोलायला लागतो. आणि म्हणून हे वाईट बोलणं का चालू आहे तर त्याच्या लक्षात आले की मागच्या वेळी सुद्धा 23,000च लीड होतं आणि आता सुद्धा एवढे पैसे वाटून मागच्या वेळी आम्ही सगळी बरोबर असताना 23,000च्या वरती लीड पडलं होतं. आता यातली कोणी लोकसभेला बरोबर राहणार नाहीत आणि पैसा हे वाटपाचं पुढच्या वेळी हे राहणार नाही विधानसभेला. त्यामुळे आता याच्या लक्षात आलंय की आपला पराभव निश्चित आहे, आपण नक्की हारणार आहे. त्यामुळे याच्या पायाखालची वाळू सरकले आणि त्यामुळे हे अशा पद्धतीने चुकीचं वक्तव्य किंवा घाणेरड्या पद्धत. खरं तर याला स्वतःला आवरू लाज लज्जा नाही, स्वतःसाठी नाही, पण ते एक आमदार एक मोठं पद आहे, प्रोटोकॉलचं पद असतं. त्या आमदारकीची आबरू ठेवून यांनी नीट बोलायला पाहिजे, माणसांची नीट वागायला पाहिजे. कारण शेवटी या जगामध्ये आऱ्याला कार्य करणारी माणसं भेटतात. आपण जर चुकीचं काय बोललो तर आपली आबरू जाते, याच्यापेक्षा त्या आमदार या पदाची आबरू जाते. जेव्हा पुढचे ज्यावेळी अशा पद्धतीने बोलतील तर त्या पदाची आबरू जाते. याचं आम्हाला सुद्धा नक्की वाईट वाटतंय. पण आम्ही इतक्या दिवस ठरवलं होतं की असं चुकीचं आपण कोण बोललं नाही पाहिजे. पण इतक्या घाणेरड्या पद्धतीने जर हा माणूस बोलायला लागला, याला जर पदाची आबरू नसली तर याचं पद पण घालवायचं आहे आणि याची पण आबरू काढायची आहे. या भावनेतनं आता आम्ही सगळे कामाला लागलो आणि तसं उत्तराला उत्तर अनिल देसाई दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगायसाठी आजची प्रेस आहे. आणखी एक तुम्हाला महत्वाचा अत्यंत मुद्दा मला सांगायचा आहे बांधवांनो. थोड्या दिवसापूर्वी हा माणूस, मी परवा सुद्धा सांगितलं होतं की मेलेल्या मड्यावरचं लोणी खाणारा हा माणूस आहे. मागच्या कालखंडामध्ये सुद्धा यांनी मेलेल्या एका माणसाचा 10 वर्षापूर्वी मेलेल्या माणसाचा दस केला आणि त्याचं अजून कोर्टात प्रकरण चालू आहे. आणि हे प्रकरण चालू असताना आता सुद्धा एक गंभीर हायकोर्टामध्ये रीट झाले आणि ते रीट काय आहे तर त्या रीटमध्ये जवळजवळ 200 लोक आधी मेलेले असताना त्या 200 लोकांच्या नावावरती यांनी जवळजवळ बोगस बिलं काढून पैसे काढले. त्यामध्ये गंमत तुम्हाला सांगायची झाली, मी आता सगळे माझ्याकडे पुरावे तुम्हाला दाखवणार आहे मी आता. त्यामध्ये दहिवडीतला पण एक बनसोडे, असे 33 लोक. म्हणजे काय केलं या माणसानं जी 33 जी मैताची सर्टिफिकेट आहेत माझ्याकडे आता मैताचे,
हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे पत्रकारांना. 33 लोक मेल्यानंतर 8 दिवसांनी, 10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी त्या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट झाली. आणि ऍडमिट झाल्यानंतर म्हणजे कधी ऍडमिट झाली? मेल्यानंतर 10-15 दिवसांनी ऍडमिट झाली. 10-12 दिवसाचा त्यांनी उपचार घेतला. उपचार घेतल्यावरती महाराष्ट्र शासनाच्या गाडीने म्हणजे एसटीने घरी जायला त्यांना 50 रुपये भत्ता मिळतो. तो 50 रुपयाचा भत्ता सुद्धा लोकांनी लिहून दिलं. एसटी महामंडळाचा जो भत्ता मिळते घरी जायला तो सुद्धा मिळाला आणि मी आता सुखरूप घरी पोचलोय. असं मी मेलेल्या माणसाच्या खोट्या सह्या करून त्याच्या नावावर अनुदान लाटण्याचं पाप या माणसाने केलं. त्याचं 22 तारखेला एक तारीख झाली आहे आणि 22 तारखेला रीट आहे. त्यातल्या 33 लोकांची जी माहिती आहे ती पण माहिती मी तुम्हाला पत्रकारांना सगळी देणार आहे आणि दाखवणार आहे की त्यांनी काय केलं. म्हणजे खरं तर किती माणूस एखादा खोटारडा आणि लवाड असू शकतो. एखादा माणूस म्हणजे मेलेला माणूस त्याला माहिती आहे हा माणूस मेलाय कोविडमध्ये, तरी सुद्धा त्याला वाटलं की हे कधी बाहेर येणार नाही आणि त्यांनी त्या माणसानं जीवन केलं. खरं तर दुर्दैवानं या 100-150 फॅमिलीमधली ही लोक जिवंत असतील तर त्यांच्या नातेवाईकांना किती आनंद झाला असता, किती बरं वाटलं असतं. पण आज त्यांचे नातेवाईक ज्यावेळी त्यांची ही यादी पब्लिश होईल, तुमच्या माध्यमातून लोकांसमोर जाईल की आपला माणूस 15 दिवसापूर्वी मेलेला याने जीवन केला होता या भागदाराने, त्याच्या नावावर अनुदान आणलंय, त्यावेळी याला जोड्यानं आणल्याशिवाय गावात गेल्यावरती माणसं जोड्यानं आणल्याशिवाय राहणार नाहीत. जेव्हा त्यांना हे सगळं खरं सत्य कळेल ते ही सगळी 33 लोकांची यादी आहे. आणि हे करताना त्यांनी एक कुंभार नावाचे डॉक्टर नोडल ऑफिसर दाखवले. हे सगळे मयत लोक भरती करताना त्या कुंभार डॉक्टरांचं व्हेरिफिकेशन झाल्यावर त्यांनी सांगितलं की त्या मायनी मेडिकल कॉलेजकडे मी कधी गेलोच नाही. म्हणजे कुंभार डॉक्टरांच्या सुद्धा बोगस सह्या आणल्या, म्हणजे मैतांच्या बोगस सह्या आणल्या. मयत माणूस चांगला होऊन घरी जाताना परत त्यांनी लेटर दिलंय की मी आता चांगला होऊन आनंदात घरी जातोय. आणि त्यांनी एसटीचं भाडं पण घेतलंय. त्या मैतांनी एसटीचं जे भाडं मिळतं घरी जायचं ते पण घेतलंय. म्हणजे एवढ्या खालच्या पद्धतीनं या तालुक्यामध्ये ज्यांनी राजकारण समाजकारणाच्या नावाला कलंक लावलाय असा तालुक्याचा लोकप्रतिनिधी आज आहे. आणि या लोकप्रतिनिधीची जिरवायची भूमिका 100% ताकदीनं अनिल देसाईंनी घेतलेली आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या वेळी सुद्धा तुम्ही सगळे साक्षीदार आहात. काय मागच्या वेळी असं काय फार मोठा यांनी केलं? मागच्या वेळी 23,000 लोकसभेला एवढंच लीड होतं, कारण 23,000 मताचं लीड होतं. आणि या लीडमध्ये ज्यावेळी आम्ही सगळेजण एकास एक करून आम्ही ज्यावेळी लढलो एकत्र त्यावेळी पण 17 लोक इच्छुक होते. कोण इच्छुक नव्हतं असं काही नाही, तरी सुद्धा आम्ही 17 लोक एकत्र बसलो आणि 17 लोकांनी एक नाव केलं आणि फक्त 2,900 मतांनी हा बांडगुळ आमदार जिंकलेला आहे. आणि त्यामुळं मला पूर्ण खात्री आहे या विधानसभेला जगातलं काय झालं तरी आम्ही एकास एक करून या बांडगुळ आमदाराचा पराभव केल्याशिवाय राहत नाही. आणि हे त्याला कळले म्हणून त्याच्या पायाखालची वाळू सरकले आणि म्हणून तो एवढ्या खालच्या पद्धतीने बोलतोय. मला आता त्याला एवढंच त्याला सांगायचं आहे जाता जाता, लोकसभेला आता लोकांनी ट्रेलर बघितलाय, विधानसभेला पुरा पिक्चर आम्ही तुला दाखवणार आहे. एकाच भाषेत त्याला सांगतोय. आता इथनं पुढं आताच एका वाक्यात सांगायचं झालं तर जया तू तो आता गया, तुला 3 महिन्याच्या पुढे आता आम्ही आमदार राहून देत नाही. पण 3 महिने जेवढे तू आहेस तोपर्यंत त्या पदाची आबरू राख. तू स्वतःची आबरू नाही पण पदाची आबरू राख आणि चांगलं बोल. जेवढ्या वाईट पद्धतीने तू बोलशील त्याच्या खालच्या लेवलला येऊन आम्ही मंडळी बोलल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं चांगलं वाग, चांगलं बोल आणि पदाची आबरू राख एवढंच सांगतो. शेवटचे 3 महिने आहेत, या 3 महिन्यांमध्ये कार्यकर्त्याशी मगरूर आणि मस्ती करू नको. 3 महिन्यानंतर तुला आम्ही आमदार राहून देत नाही एवढंच सांगतो आणि थांबतो.